सांगली, मिरज, कुपवाड आणि महानगरपालिकेमध्ये सध्या सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे. महापालिकेची मालमत्ता कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला असून यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपची सत्ता येऊन अनेक महिने उलटूनही साताऱ्यामध्येच समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र दिसत आहे. टक्केवारीच्या वाटपावरून अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असून याचा परिणाम थेट प्रशासनावर होत असल्याची टीका चव्हाण यांनी केली. वरिष्ठ पातळीवरूनही दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आमदार जनतेच्या प्रश्नांबाबत अदृश्य असल्याचीही जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबितच राहत असल्याचे चित्र असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात त्यांची जोरदार चर्चा चालू आहे. सामान्य जनतेतूनही मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेचे कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे. प्रतिनिधी राजेंद्र शिंदे, जी न्यूज. सांगली महापालिकेच्या MRDPच्या संदर्भात जो शासनाकडून 592 कोटीचा निधी आला, त्या निधी संदर्भात प्रेस घेतली असताना त्या प्रेसमध्ये उत्तर देण्यासाठी ज्या पद्धतीनं अतुल मानेने काल टीका केली, त्या संदर्भात मला आपणास माहिती द्यायची आहे की टीका करत असताना त्यांनी राजाराम बापू बँकेच्या 3 गायांना विक्री केलेल्या गायासंदर्भात त्यांनी जो उल्लेख केला, त्या उल्लेखामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की त्यामध्ये 3 कोर्टाचे निर्णय त्या गायधारकांच्या वतीनं झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय त्यामध्ये झालेला आहे की त्या लोकांना गाये खरेदी करून देण्यासंदर्भातला तशा पद्धतीनं महापालिकेनं महासभेसमोर हा विषयपत्र त्या पद्धतीनं विषयपत्र महासभेसमोर आणलं आहे आणि ह्याची मंजुरी देत असताना अखंड सभागृहानं एकमतानं ह्या विषयाला मंजुरी दिली आहे. आणि त्यामध्ये ह्या गायासंदर्भात सभापती असं म्हणतात की टक्केवारी घेतली आहे का, हा प्रश्न मला न विचारता त्यांच्या महापौरांना त्यांनी विचारलं पाहिजे. कारण सभागृहामध्ये एखादा विषय मंजूर करायचे अधिकार हा महासभेमधले महापौरांना पण असतो, त्यांच्या गटनेत्याला पण असतो. ह्याच प्रश्न यांनी महापौरांना करावा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सभागृहामध्ये आमची वेगळी भूमिका असते आणि बाहेर वेगळी भूमिका असते. आमची सभागृहामध्ये पण तीच भूमिका होती आणि आता पण आमची तीच भूमिका आहे. दुसरा विषय, भूमिका वेगळी कशाला म्हणतात? ज्या यांच्या नेत्यांनी इलेक्शनच्या आधी घरपट्टीवर सांगितले की आम्ही नागरिकांची घरपट्टी वाढवणार नाही आणि इलेक्शन झाल्यावर 4-5 महिन्यामध्ये ज्या नागरिकांवर घरपट्टी लादून जो बोजा वाढवलाय, ज्या नागरिकांच्या खिशाला कात्री मारले, ह्याला दुटप्पी भूमिका म्हटली जाते. हे त्यांनी लक्षात समजून घ्यावं. आणि आमच्यामध्ये कुठलेही गट नाही आहेत. आमच्या काँग्रेस पक्षामध्ये विभाग असतात. महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक काँग्रेस असे वेगवेगळे विभाग आहेत आणि ते सगळे विभाग आम्ही एकत्र एका विचारानं 20 नगरसेवक आम्ही काम करतो. आत्तापर्यंत ह्या भाजपनं ह्या महापालिकेमध्ये एकच काम केलं आहे की ती आमच्या विरोधात प्रेस घेण्याचं, आणि त्या प्रेसमध्ये एकच हिने आमच्यावर टीका करतात की आम्ही स्टंटबाजी करतो. नागरिकांचे विषय सभागृहामध्ये मांडत असताना नागरिकांच्या हिताचे विषय मांडणं ह्याला स्टंट म्हणत असतील तर होय, आम्ही स्टंट करतोय. आणि सभापतींना एवढंच माझं म्हणणं आहे, नगरसेवक हा वेगळा असतो आणि ठेकेदार वेगळा असतो. त्यांना नगरसेवकाचा अनुभव नाही आहे, त्यांना अनुभव ठेकेदारीचा आहे. त्यांनी पहिला नगरसेवक समजून घ्यावं त्यांच्या सिनियर नगरसेवकांकडून, मग अशा प्रश्नांना उत्तर द्यावे. महापालिका विरोधी पक्ष नेते म्हणून आपण वेळोवेळी महापालिकेची आणि जनतेची नुकसान होऊ नये ही भूमिका पार पडली आहे. आता ह्याच्या पुढे पण आपली काय भूमिका असणार? आता 592 कोटी हा शासनाकडून जागतिक बँकेकडून जो निधी येणार आहे आणि महाराष्ट्र शासनाचा 30% भाग हा निधी येणार आहे. ह्या निधीमध्ये जो DPR केला आहे तो चुकीच्या पद्धतीचा DPR आहे. त्यामध्ये लाईन लेवल व्यवस्थित घेतली नाही. ह्या विषयाला आम्ही विरोध करत आहे.
वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरून पण विरोध करू, वेळ पडली तर आम्ही कोर्टात पण जाऊ.